आणि परिक्रमा करत असताना हे सगळं लोकांना दाखवण्याकरता करायचं नाही, पण या ठिकाणी बाबाची इच्छा नव्हती की मला काही कार्यक्रम करायचा आहे, परंतु मात्र या ठिकाणी त्यांच्या पोटी आलेले सुपुत्र आमचे विष्णू भाऊ त्यांनी हे नियोजन केलं आणि तुम्हा सर्वांचं त्यांच्यावर प्रेम भावना श्रद्धा असल्यामुळं आपण या ठिकाणी आलात. नाहीतर नर्मदा मायाची परिक्रमा मी तुम्हाला सांगेन, एक मुंबईचा HDFC बँकेचा मॅनेजर होता आणि गजानन महाराज परिक्रमामध्ये पहा किती प्रत्येक सांभाळावे लागतात आणि परिक्रमा करत असताना त्याने मनात विचार केला आणि परिक्रमा करत असताना चिंतन करण्यापेक्षा स्वतःची प्रौढी जास्त मिरवत होता. बस नर्मदा मायेला ते चालत नाही. परिक्रमा करत असताना साधनागिरी सोडून पण स्वतःचा बडेवार तो मिरवायला लागला, स्वतःची प्रौढी मिरवायला लागला. मी असा, मी तसा, मी असा, मी तसा, मी नोकरीला होतो, मला इतका पगार होता, मला तितका पगार होता. शेवटी तो आमच्या सोबत चालायला लागला, आमचंही चिंतन त्याच्यामुळे बंद पडायला लागलं, तो त्याचंच चिंतन आम्हाला सांगायला लागला. मग असं करता करता त्याने मनात विचार केला की मला नर्मदा परिक्रमा केल्यानंतर परिसमाप्तीला मला असा कार्यक्रम करायचा आहे. आता तो असा बडेजाव मारायला लागला, महाराज अहो मला वाटी लावायला मंत्री आले होते, आनंदराव अडसूळ आले होते, अमके आले होते, तमके आले होते, तो सांगायचा. मनात अशी चिड यायची की हा परिक्रमा करायला आला की याचा स्वतःचा मोठेपणा मिळवायला आला. पण लक्षात ठेवा नर्मदा मैयाला ते खपलं नाही. तर मनात विचार केला आणि तो म्हणायला लागला, महाराज ज्या दिवशी परिक्रमा संपेल त्या दिवशी मला इतका मोठा कार्यक्रम करायचा आहे, सगळीकडे शहरात बॅनर लावायचे आहे आणि मला मंत्री साहेबाला बोलवायचं आहे, खूप मोठं आयोजन करायचं आहे. आणि लोक माझी वाट पाहून राहिले. मंत्री साहेबाचा मला काल फोन येऊन गेला, असं येऊन गेलं तसं येऊन गेलं. पण तुम्हाला सांगेल डोंगर दऱ्यातून त्यांनी परिक्रमा केली पण त्याला काही झालं नाही, काही झालं नाही. पण जेव्हा गुजरातमध्ये प्रवास चालू झाला, आता गुजरातमध्ये रस्ते एकदम स्वच्छ आहे, एकदम सुंदर रस्ते आहेत. पण अशा सरळ रस्त्याने चालत असताना त्याला माझ्या पायाला काय झालं त्यालाही कळलं नाही आणि त्याचा पाय असा हत्तीसारखा झाला. त्याच ठिकाणी बसावं लागलं, त्याच ठिकाणी उचलून त्याला घरी न्यावं लागलं. पण नर्मदा मायेने त्याची परिक्रमा पूर्ण होऊ दिली. माझ्या परिक्रमेतून जर याला विद्येशना, दारेशना, पुत्रेशना, लोकेशना जर पाहिजे असेल तरी माझ्या परिक्रमेत तुझं काही काम नाही. म्हणून परिक्रमा करत असताना एकदम आत्मीयतेने केली पाहिजे आणि अशी परिक्रमा आमच्या शिवाजी बाबाने केली. आणि आज या ठिकाणी नर्मदा पूजन झालेलं आहे. नर्मदा मैयाचं पूजन होऊन आपण सगळेजण या ठिकाणी आज ज्ञानोबारायाचं दर्शन आलं, याच्यापेक्षा जीवनात दुसरा कोणता लाभ असू शकतो महाराज. आणि हा सगळं भाग्य तुम्हाला बाबामुळं भेटलं. म्हणून तुम्हाला जरी नाही परिक्रमा जरी झाली तर रोज आपल्या बाबाचं जरी दर्शन घेतलं तुम्ही तरी परिक्रमेचं पुण्य भेटल्याशिवाय राहणार.